झालाय, गडबड झाली, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्या करता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला, मी सांगतो तुम्हाला, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले. लाडकी बहीण योजने केवायसी साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा सभागृहात 2100 रुपयांबद्दल अतिशय मोठी अपडेट हिवाळी अधिवेशनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना, अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू ही केवायसी 1,74,00,000 पेक्षा जास्त महिलांची झाली आहे ऑन द रेकॉर्ड, असं त्यांनी सांगितलेलं. करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं. ही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे, तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना. तर आपण ऐकलं असेल की माननीय आदिती तटकरे आणि एकनाथ शिंदे साहेब नेमके काय म्हणाले. तर आता प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे की आम्हाला पैसे कधी भेटणार. तर त्या संदर्भात मोठे अपडेट आपल्या समोर आले आहे. आपला जो हप्ता आहे आता तो लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. होय, आता दोन्ही हप्त्याचे पैसे आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे, ते पण लवकर. पण ते आपल्या